आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। त्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून न्यायमूर्ती शिंदे समिती सोडली तर सरकारकडून कोणीही त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलं नव्हतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकार काय करते असे प्रश्न विचारले जात होते। पण मंगळवारी सकाळपासूनच मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू होती। दुपारी ही बैठक संपली। मग उपसमितीतले काही अधिकारी या उपसमितीने तयार केलेला मसुदा घेऊन आझाद मैदानावर पोहोचले अशा बातम्या आल्या। या सगळ्या घडामोडी सुरू असताना उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। तेव्हा विखे पाटलांनी ते स्वतः उपसमितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले आणि इतर काही सदस्य मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर जातोय असं सांगितलं। त्यानंतर दुपारी साधारण 3:30 वाजताच्या आसपास राधाकृष्ण विखे पाटलांसह सरकारचं शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल झालं। सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत उपसमितीने तयार केलेल्या मसुद्याबाबत चर्चा केली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही चर्चा संपूर्ण झाल्यावर आपण जिंकलो अशी घोषणा केली। पण मंत्रिमंडळ उपसमितीने तयार केलेला हा अंतिम मसुदा आहे काय? या मसुद्यात नक्की कोणत्या गोष्टी तरतूद करण्यात आल्या आहेत? यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय भूमिका घेतली आहे? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी मंत्रिमंडळ उपसमितीने तयार केलेल्या मसुद्यात नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, सोबतच मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं हे समजून घेऊ। तर यात पहिला मुद्दा होता तो हैदराबाद गॅझेटियरचा। जरांगेंनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात यावं अशी मागणी केली होती। मंत्री विखे पाटील यांनी यावेळी मनोज जरांगे यांना सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली। जरांगे यांनी याविषयी बोलताना सांगितलं, सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे। सातारा संस्थांच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण बसतो। सातारा गॅझेटियर तथा पुणे व औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल असं सरकारने सांगितलं आहे। या प्रकरणी 2-3 मुद्द्यांवर कायदेशीर त्रुटी आहेत, पण सरकारने त्यावरही 15 दिवसात योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे। त्यावर आपण सरकारला सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ देऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। याबाबत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांनाही साक्षीदार ठरवलं। त्यानंतर दुसरा मुद्दा निघाला तो मराठा आंदोलकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा। सरकारने या मसुद्यात मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्यात येतील असं नमूद केलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना आतापर्यंत 15 कोटी रुपयांची मदत केली। उर्वरित वारसांना आठवडाभरात आर्थिक मदत खात्यावर जमा केली जाईल असंही मसुद्यात नमूद असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। त्यानंतर विषय निघाला तो बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांचा। तेव्हा मसुद्यात या वारसांना परिवहन महामंडळात नोकरी देण्यात येईल असं नमूद करण्यात आलं आहे। पण मनोज जरांगे पाटील यांनी वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली। एखादा मुलगा जास्त शिकला असेल तर तो एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून काम कसं करेल? त्याऐवजी सरकारने त्यांना MIDC किंवा पात्रतेनुसार नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी केली। उदय सामंत साहेब, तुम्ही इथं आहात, पटकन सही करून टाका असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उदय सामंत यांना सही करण्याचा आग्रह सुद्धा केला। त्यानंतर विषय निघाला कास्ट व्हॅलिडिटीचा। ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लवकरात लवकर द्या। सर्टिफिकेट देण्यासाठी 25-25 हजार रुपये घेतले जातात। त्यामुळे तुम्ही याबाबत निर्णय घ्या, कारण पैसे नसल्यानं मराठ्यांच्या गरीब पोरांचं मोठं नुकसान होतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सर्टिफिकेट लवकर देण्याची मागणी केली। यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की हे खरं आहे, काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत, त्या संबंधित जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित सगळ्या यंत्रणांना आदेश देण्यात येतील। यावर मनोज जरांगे पाटील यांनी 8 महिने झाले कास्ट व्हॅलिडिटी भेटली नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अडचण झाली हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला। तेव्हा त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वंशावळ समिती गठीत नाहीये ती करा, शिंदे समितीला ऑफिस नाहीये त्यांना ऑफिस द्या, मोडी लिपी आणि उर्दू यांचे अभ्यासक खूप कमी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, तुमच्याकडे नसतील तर आम्हाला सांगा, आमच्याकडे अनेक आहेत, तुम्ही फक्त आदेश द्या की या जिल्ह्यात जा आणि नोंदी शोधा, अभ्यासक लगेच जातील अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दल नेमकं काय झालं, त्याबद्दल सरकारकडून कोणता शब्द देण्यात आला? जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सरकारकडे 58 लाख नोंदींच्या आधारावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचा GR काढण्याची मागणी केली होती। त्यावर सरकारने हा मुद्दा क्लिष्ट असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी महिन्याभराची मुदत मागितली होती। मी त्यांना 1.5 महिन्यांची मुदत दिली, पण
विखे पाटलांचा हात थोडा जड आहे. त्यांनी 2 महिन्यांचा वेळ मागितला. त्यानुसार आम्ही त्यांना ही मुदत दिली. या मुदतीनंतर मराठा व कुणबी एकच असल्याचा जी.आर काढला जाईल असा शब्द मिळाल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. थोडक्यात मराठा कुणबी एकच असल्याच्या जी.आरला 2 महिन्यांची मुदत मिळाली आहे. पुढचा विषय आहे सगळे सोयऱ्याचा. जरांगे पाटील म्हणाले, आता त्यांचं म्हणणं आहे की त्याची छाननीच झालेली नाही, कारण त्याच्या हरकती खूप आल्या आहेत. त्याच्यासाठी किती दिवस मागितले त्यांनी? तर 8 लाख हरकती आल्या आहेत. त्याला वेळ लागणार आहे. इमानदारीने सांगतो तुम्हाला, मी आहे तोवर डंख नाही लागणार. ते सगळ्याचा जी.आर काढणार आहेत. लगेच जी.आर काढणार ना विखे साहेब, असं मनोज जरांगे पाटील यांनी विचारलं. तुम्ही गेल्यावर जी.आर काढतो असं विखे बोलून गेले, त्यावर आम्ही नसतो जात असं मनोज जरांगे पाटलांनी म्हणलं. तेव्हा गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मसुद्यात नमूद असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपली क्रमांक 1 ची मागणी ते हैदराबादच्या गॅझेटची अंमलबजावणी करत आहेत. दुसरा मुद्दा ऐका सगळ्यांनी, सातारा संस्थांचा पण जी.आर काढणार आहे. ते जरा किचकट आहे. त्याची 1 महिन्यात अंमलबजावणी होणार आहे. बाबाराजेंनी त्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी शब्द दिलाय, ते ही मागणी पूर्ण करणार आहेत. राजे साहेबांनी शब्द दिलाय म्हणजे ही मागणी पण मान्य झाल्यात जमा आहे. तिसरी मागणी आहे, गुन्हे दाखल झाले होते त्या संदर्भातही ते जी.आर काढणार आहेत. काढणार आहे ना साहेब? दोन्ही गॅझेटचे म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅझेटचे 2 वेगवेगळे जी.आर काढा साहेब. विखे साहेब आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत ना, त्यांचा 1 जी.आर काढा. 3 जी.आर काढा. तुम्हाला पण टेन्शन नको, बरोबर ना? लोक हो काय करायचं, ओके म्हणायचं का पोरांनो, असं म्हणत त्यांनी लोकांना साथ घातली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटलांना उद्देशून म्हणाले, तुमचा विजय झालाय. त्यावर जी.आर झाल्यावर विजय होणार आहे. ज्या दिवशी तुम्ही जी.आर काढून अंमलबजावणी कराल तेव्हा आमचा विजय. हे सगळं झाल्यावर एकदा तुम्ही जी.आर आणि अंमलबजावणी केली की पोरं आमची नाचत नाचत बाहेर जाणार. जी.आर आणून द्या म्हणजे आम्ही सगळे लोक सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतासाठी. पोरांनो, मंत्री महोदयांना वाटेल हवा असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. त्यानंतर पाटील पाटील अशा घोषणा आझाद मैदानावर दिल्या गेल्या आणि मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो असं जाहीर केलं. पण आता जी.आर हातात आल्यावर आम्ही गुलाल उधळणार, मंत्र्यांच्या हाताने उपोषण सोडणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. सध्या अभ्यासकांकडून मसुद्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे जी.आर कधी निघतो आणि त्यानंतर काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सरकारने दिलेला शब्द, जरांगे पाटील यांची भूमिका, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच जरांगे पाटील जिंकले का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.